नमस्कार, मी पंजाब डक. मी आहे माझ्या शेतामध्ये. मी म्हटलं होतं ना, 60 दिवसाला तुम्हाला हे हरभरा एवढ्याला दिसल आणि त्याच्यानंतर 80 दिवसाला मात्र एवढ्याला वाढलेलं दिसल. सगळ्यात महत्वाचं हे शेतकऱ्यासाठी 81 नंबर इन्वेज कंपनीचं शेतकऱ्याला हार्वेस्टरनं मेकॅनिकल व्हरायटी काढणारं वाहन आहे. याला तुम्हाला सांगू इच्छितो, पेरताना मात्र खत दिलता 10-26 खत दिलेलं आहे. पुन्हा त्याच्यानंतर पाण्यासोबत 15-15 खत टाकला होता. त्याच्यानंतर बुरशीनाशकाची एक फवारणी केली होती. मिरा एचडीओ एक बुरशीनाशक मारलं होतं. त्याच्यासोबत ॲपिटाईट मारलं होतं सपोरा कंपनीचं. आणि त्याच्यानंतर कीटकनाशक एक मारलं होतं. असं त्याची फवारणी केली होती. त्याच्यानंतर काय केलं, एकदा पाणी स्प्रिंकलरनं दिलं, परत एकदा रेन पाईपनं पाणी दिलं आणि आता याला झाले तर 62 दिवस. आणि 62 दिवसाला बघू शकता की किती फुलं लागलेले आहेत. आणि याला 80 दिवसा आणखीन म्हणजे जास्त पाणी दिल्यामुळे आणखीन याची वाढ होणार आहे आणि ही मेकॅनिकल व्हरायटी हार्वेस्टरनं काढता येते. म्हणून ही सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारं हे जात आहे. मी म्हटलं होतं शेतकऱ्याला पेरतानाच म्हटलं होतं की तुम्ही काय करा, शेलू पात्री रोडवर इथं रोडच 2 प्लॉट आहेत. एक कोरडवाला हे टाकलेलं आहे आणि बागायती आहे. तर तुम्ही येऊन पाहू शकता हरभरा कसं आलेलं आहे. सगळ्या जाती येतात, वेगवेगळ्या कंपनीच्या 2-3 आणखीन आपलं मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या कंपनीच्या आणखीन इथे जाती येतात. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि सांगायचं झालं तर माझी शेतकऱ्याला विनंती आहे, आता योगायोगानं आभाळ आलेले आहे, तुमच्या हरभऱ्याला आता फुलं लागणार आहे. मग तुम्ही काय करा, एक चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारा, एखादं बायस्टुमलंट मारा आणि कीटकनाशकाची फवारणी करा. कारण की काय होतं, जितका आभाळ येईल ना तितकी गर्भधारणा होते. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर हरभऱ्यामध्ये आम्ही मधमाशा येण्यासाठी तुम्ही पाहू शकता, हे धने टाकलेले आहेत, त्याला फुलं आले. त्याच्यानंतर जवस देखील टाकलेलं आहे, ते देखील आलं. ह्या धन्याचे 2 फायदे होते. याच्यामुळे एक तर डुक्कर येत नाही, त्याच्यामुळे उंदर एक लागत नाही. ज्यांच्या गावामध्ये उंदर लागतात त्याने धने टाकायला काही हरकत नाही. म्हणून हे लक्षात द्यायचं. आणि हे पाहू शकता इथे हे 10 एकरचा प्लॉट आहे, तिथं कोरडोचा प्लॉट आहे. सगळं 17 एकर हरभऱ्यानं गहू देखील आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. आणि ज्यानं हरभरा पेरलेला